माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीला महायुतीतूनच विरोध होऊ लागला. त्यामध्ये पुढे होते धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील कुटुंब आणि फलटणचं नाईक निंबाळकर कुटुंब. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. बाबा, 2 जणांनी मोठा विरोध केला. पहिलं होतं मोहिते पाटील कुटुंब आणि दुसरे होतात तुम्ही. मोहिते पाटील आता तुतारी हाती घेत आहेत. आपली भावना. मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली ही आमच्या भाग्याची गोष्ट आहे, आमच्या तालुक्याच्या भाग्याची गोष्ट आहे. कारण रामराजेंनी अजित पवारांच्या बरोबर जाण्याचा, अजितांच्या बरोबर जाण्याचा जो निर्णय घेतला तो ह्या तालुक्याच्या भल्यासाठी होता. माझी स्वतःची भावना अशी होती की मी आपल्याला पहिल्यांदाच क्लिअर करतो की आय लिव्ह ऑन इमोशन्स. पवारसाहेबांच्या विरोधात जाण्याची माझी मानसिकता कधी नव्हतीच. तुम्ही माझं फेसबुक स्टेटस जरी बघितलं तरी आय एम विथ शरद पवार अंटिल आय डाय ही माझी भूमिका आहे. माझ्या आजोबा मोरारजीभाई देसाईच्या मागे, देसाई साहेबांच्या मागे राजकीय खड्ड्यात गेले होते. या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. खड्ड्यात गेले होते ह्याचा मला अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी त्यांची निष्ठा कधी सोडली नाही. माझे आजोबा राम मनोहर लोहिया, वल्लभभाई पटेल, मोरारजीभाई देसाई हा ग्रुप होते आणि राजकारण करत असताना त्यांनी संस्थान विलीन केलं लोकशाहीच्या प्रवाहात आणि तन मन धनाने ते ह्या लोकशाहीच्या प्रवाहात सामील झाले. ते किती सक्सेसफुल झाले, किती अनसक्सेसफुल झाले हा विषय नाही आहे. परंतु काँग्रेसने सतवलं. त्याच्यात महाराजांना 67 साली तिकीट नाकारलं गेलं. ह्या सगळ्या प्रवासातून आम्ही तगलो कशाच्या जीवावर, तर पब्लिकचं असणारं प्रेम आणि घराण्याची पुण्य आहे, या 2 गोष्टीवर तगलो. हा तालुका आमच्या मागे कायम उभा राहिलेला आहे. आमची सत्ता गेली कधी? ज्या वेळेला सत्ता आमच्या घरात काही भांडण झालं त्यावेळेला सत्ता गेली होती. मला एक या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की मी भावनेवर जगणारा माणूस आहे. माझ्या तालुक्याचं हित ज्याच्यात आहे, जे मला वाटतं. पुढाऱ्यांना प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रायोरिटीज असतात, पण मला प्रायोरिटी वेगळी नाही आहे. माझ्या दृष्टीने ज्यांनी आम्हाला राजकीय अडगळीतून बाहेर काढलं त्या व्यक्तीला सोडणं हे मला मनापासून कधीच पटलेलं नाही. रामराजेंनी जे काही निर्णय घेतले ते त्यांनी घेतले. ऑफकोर्स माय ब्रदर्स आर व्हेरी डिअर टू मी. ऑफकोर्स आय एम व्हेरी पॅशनेट, आय एम व्हेरी क्लोज टू माय फॅमिली. परंतु त्याचा अर्थ असा नाही की मला माझं प्रिन्सिपल आयुष्याचं सुटलं आहे. माझ्या आयुष्याचं डेफिनेटली प्रिन्सिपल हे आहे की फलटण ज्याच्या हातात सुरक्षित राहील असा नेता ह्या तालुक्याला असावा. खोट्या केसेसमध्ये अडकवणं, खोट्या त्याच्यावर कुभांड रचलं जाणं, हे अडचणीत आणणं, बिल्डर्सला अडचणीत आणणं, डॉक्टर्सला अडचणीत आणणं, टपोरी लोकांचं राजकारण करणं, ही गोष्ट मला पसंत नाही आहे ह्या गावासाठी. मला अभिमान वाटतो सांगायला की फलटण हे एक गाव असं आहे ज्या गावामध्ये रात्रीच्या बायका, कुटुंबवत्सल बायका, या रात्रीच्या वॉकला जाऊ शकतात. पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी वॉकला जाऊ शकतात एकट्या. हे गाव फक्त एकच भारतातलं गाव असं असावं ज्या ठिकाणी लेडीज आर सो सेफ. या गावात टपोरी राज यावं असं मला वाटत नाही, म्हणून घेतलेले निर्णय आहेत. तुम्ही आता असं म्हणालात की कुटुंब फुटलं होतं, त्याचा आम्हाला परिणाम भोगावे लागले. त्यानंतर आता रामराजे आहेत ते अजित पवारांसोबत आहेत. तुम्ही वेगळी भूमिका घेताय, त्या माध्यमातून मग कुटुंब फुटलं असं म्हणता येईल का? नाही, कुटुंब कधीच फुटणार नाही. बिकॉज वी ऑल ऑफ अस आर व्हेरी फॉन्ड ऑफ इच अदर. वी माइट हॅव अ डिफरन्स ऑफ ओपिनियन. आता देर इज अ डिफरन्स ऑफ ओपिनियन. कारण मला असं वाटतं अजित पवारांच्या बद्दल सुद्धा मला अतिशय प्रेम आहे.
कारण मी त्यांचा भाऊ श्रीनिवास यांचा मित्र आहे. रणजित पवारांचा मी मित्र आहे. अगदी कॉलेज डेजपासूनचे मित्र आहे आम्ही. अजित पवारांच्याबद्दल मला अतिशय आदर आणि प्रेम आहे. he might be in a different party, but I have a lot of respect and love for him. आणि पवार साहेबांच्या बद्दल तर मी अंधभक्त आहे. सुप्रियाताईंचा माझा कधी संबंध आलेला नाही. आय एम नॉट अ पॉलिटिशियन ॲट ऑल. मी पब्लिकमध्ये असतो आणि पब्लिकमध्ये मी प्रिन्सिपल राखून काम करतो. माझी मार्केटिंग कमिटी मी चेअरमन आहे. फलटण एज्युकेशनचा मी चेअरमन आहे. मार्केटिंग कमिटी फलटण हे नो लॅक्युना बजेट, नो लॅक्युना ऑडिट असतं आमचं. वी आर डुईंग एक्स्ट्रीमली वेल. वी आर 19th इन द स्टेट अँड नेक्स्ट इयर विल बी 5th इन द स्टेट. फलटण एज्युकेशन सोसायटीसुद्धा फारशी गव्हर्नमेंटची मदत न घेता आम्ही चालवतो. फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये माझ्या आजी आजोबांनी भरपूर जमीन ठेवलेली आहे. वी हॅव 500 acres ऑफ लँड इन फलटण एज्युकेशन सोसायटी. आणि शिक्षणाचं दुकान न करता चालवली जाणारी संस्था आहे ती. आमच्या तालुक्याचं भलं ज्याच्यात असेल ते आम्ही करतो. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून तालुक्याचं भलं होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मला भलं ह्या तालुक्याचं कशात आहे? खोट्या केसेसमध्ये. माझ्या स्वतःवर 307ची केस लावली होती. आय हॅव फेस्ड इट. माझा मुलगा त्यावेळेला लहान होता. त्यावेळेला त्याला वाटायचं काय माझ्या वडिलांनी काय केलं का? मी रस्त्यावर उतरून भांडणारा गुन्हेगार आहे का? माझ्या स्वतःला 307ची केस लावली होती ह्या लोकांनी. पुष्कळ लोकांच्यावर अशा केसेस. हे लोकांची मोडस ऑपरेंडी आहे लोकांची वागण्याची. फलटणचे नाईक निंबाळकर काय करणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तुम्ही या माध्यमातून स्पष्ट करू इच्छिता? फलटणचे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे हंबीराव फॅमिलीतल्या असलेल्या मोहिते पाटलांच्या बरोबर जाणारच रघुनाथ राजे. रामराजे आणि संजीव त्यांचे ते निर्णय घेतील. मी माझा निर्णय घेतलेला आहे. आणि मी ओरिजिनल शरद पवार ह्या व्यक्तिमत्वाला फॅमिली हेडसारखा मानणारा माणूस आहे. परंतु अजितदादांच्यावर देखील माझं अतिशय प्रेम कॉलेजच्या वर्षांपासून आहे. सुप्रियाताईंचा माझा कधी संबंध आलेला नाही. तुम्ही एकीकडे म्हणता आहात की मी शरद पवारांना मानणार आहोत, पण अजित पवारांवर देखील माझं प्रेम आहे. याच्यामध्ये द्विधा मनस्थिती नाहीये का? नाही. तुमचा क्लिअर आहे की तुम्ही तुतारी हातात घेणार? माझ्या मनात द्विधा मनस्थिती नाही आहे. फलटण तालुक्याच्या राजकारणापुरता मी तुतारीच हातात घेणार आहे. विषय असा आहे की माझ्यासारखा नेता ज्याचा DNA राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तो पवारसाहेब आणि अजितदादांच्या भांडणात कंप्लीट फाटलेला आहे. एवढं आपण लक्षात घ्या की ज्यांनी हृदयापासून प्रेम केलं ह्या पार्टीवर, याचा जन्मच ह्या राजकीय पक्षात झाला. राजकीय जन्म. त्याचं मन तर फाटलेलंच असतं ना या दोघांच्या भांडणात. No person who has loved the party and the netas is happy because of this fight. This is very unfortunate, whatever has happened. Unfortunate आहे हे. म्हणजे दुःखदायी आहे, दुर्दैवी आहे. आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यातली 30 वर्ष घालवली आहेत या पार्टीत. ही पार्टी फाटलेली, तुटलेली, विदीर्ण झालेली, जीर्ण झालेली कशी बघवल आम्हाला? सांगा ना आपण. तुम्ही एकीकडे म्हणता आहात की मी तर जाणार आहे. संजू बाबांचं आणि रामराजेंचं माहित नाही. मग याच्यामध्ये ते तरी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्ही त्यांना तुमच्यासोबत घेण्याचा प्रयत्न कराल, असं काय होतंय? मी थांबणार नाही. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या तालुक्याच्या अभिषिक्त राजाचे आम्ही नातू आहोत फलटणचे. आणि आमच्या आजोबांनी आम्हाला दिलेला संस्कार आहे की जे भलं या तालुक्याच्या जनतेचं होईल, या मातीचं होईल, तेच तुम्ही करा. त्याच्यामुळं माझ्याबरोबर संजू बाबा येतील याची मला पूर्ण खात्री आहे. आमची मुलं आमच्याबरोबर येणार. माझा मुलगा येणार, रामराजांचा मुलगा येणार, संजीवराजांचा मुलगा येणार. कारण आमचं मनच तसं आहे. आमचं मन ह्या तालुक्याच्या भल्यात आहे. आणि निश्चितपणे ह्या तालुक्याचं भलं हे
विरोधी पार्टीचे लोक करू शकत नाही. तुम्ही असं म्हणताय की संजू बाबा येणार, त्यांची मुलं येणार, तुम्ही जाणार, तुमची मुलं येणार. मग रामराजेंना एकटं पाडलं असं होणार? रामराजांना एकटं नाही पाडलं. रामराजांनी थांबण्याचा निर्णय घ्यावा लागेल त्यांना. परंतु रामराजांच्याही मनात तेच असणार आहे जे माझ्या मनात आहे. मला माहिती आहे ते. कारण मग आमच्यावर तिघांवर झालेले संस्कार मालोजीरावचे आहेत. या तालुक्याचं भलं ज्याच्यात आहे तेच त्यांच्या मनात असणार आहे. शेवटी ही इज अ कमिटेड मॅन टू अ पॉलिटिकल पार्टी. त्यांनी काही निर्णय घेतले तर ते राजकीय असतील, परंतु त्यांची भावना निश्चित तुतारी बरोबर असणार आहे त्याची मला खात्री आहे. शेवटचे 2 प्रश्न विचारतो की तुम्ही आता आज प्रवेश होतोय त्यांचा, मोहिते पाटलांचा. तुम्ही सोलापूरला जाणार आहात का माढ्यामध्ये? नाही, मी पवारसाहेबांना भेटायला जाणार आहे दुपारी जेवायला मोहिते पाटलांच्या इथे. मी प्रवेशाच्या ठिकाणी जाणार नाही आहे. कारण मला माझ्या बंधूंशी बोलायला पाहिजे आहे. काही गोष्टी माझी बाजू मला त्यांना सांगायची आहे. ती त्यांना पटली तर ठीक, नाही पटली तरी मी तुतारी घेऊन पुढंच जाणार आहे. तुम्ही मागच्या वेळेसही याच्यामध्ये काम केलं होतं, शरद पवारांचं, राष्ट्रवादीचं. आता तुम्ही वेगळी वाट चोखाळता आहात. अडचणींना सामोरं जावं लागेल असं वाटतं या तालुक्यामधून? तालुक्यांमधून म्हणजे कसल्या अडचणींना? ईडीच्या अडचणींना मी भीत नाही. त्याचं कारण माझ्याजवळ काळा पैशातला 1 रुपया देखील नाही. तेव्हा वाय शुड आय गेट स्केअर्ड? रामराजेंना सोडणं, कार्यकर्त्यांच्या भूमिका काय आहेत? कारण तुम्ही एक प्रकारे तुम्ही असं म्हणता आहात की मी तुतारी हातात घेईल म्हणजे रामराजेंना सोडल्यासारखंच आहे. जे तालुक्यात 5 वर्ष या तालुक्यात 5 वर्ष जे कार्यकर्ते हैराण झालेले आहेत खोट्या केसेसनी, कुरघोड्यांनी, टपोरीगिरीनी, ते मला सोडतील असं वाटतं तुम्हाला? जो माणूस ज्याचा प्रपंच हैराण होतो, ज्याच्या मुलीबाळींना छेडलं जातं टपोऱ्यांकडून, ती माणसं कधी सोडत नसतात. जर एखाद्याने भूमिका घेतली तर त्याच्याबरोबर जात असतात. आणि ती मी भूमिका घेतलेली आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते रघुनाथराजे नाईक निंबाळकर. त्यांनी सांगितलं आहे की मी आता तुतारी हातात घेणार आहे आणि यामधून माढा लोकसभा मतदारसंघाचा, फक्त ते माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार न करता ते तालुक्याचा विचार करतात आणि तालुका कुणाच्या हातात सेफ आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढं नेमकं फलटणमधून धैर्यशील मोहिते पाटलांना किती लीड मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन श्रेयससह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.